हे चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आत्ता सकाळचे 6:30 वाजलेत आणि पहा कसा सगळीकडे पसारा पडलेला आहे। घरात जर गृहिणीचं लक्ष नसेल तर घराची काय अवस्था होते आणि तीच अवस्था माझ्या घरची झाली आहे। इकडे हॉलमध्ये पण सगळं अस्तव्यस्त आहे आणि किराणा माल आलेला आहे महिन्याचा, इकडे सगळं ठेवलेलं आहे। खूप पसारा झाला आहे सगळीकडे आणि किचनमध्ये तर पाहायचं कामच नाही, सगळा गोंधळच झालेला आहे। मी 15 ते 3 आठवड्यापासून आजारी आहे आणि घरातलं सर्व मुलं आणि मिस्टरच पाहत आहेत, म्हणून सर्व ही अवस्था आहे घराची। मकर संक्रांतीच्या सणापर्यंत तब्येत माझी चांगली होती, त्यानंतर काय झालं काहीच माहीत नाही, खूप खालावत गेली माझी तब्येत। भोगी सण आणि संक्रांत खूप छान पार पडली, तोपर्यंत तब्येत चांगली होती, त्यानंतर काय झालं काहीच माहीत नाही। 15 दिवसापासून तर नुसता आरामच चालू आहे। त्या दिवसामध्ये तर दवाखाना, मेडिसिन, खाणेपिणे आणि आरामच। जमेल ते किचनमध्ये बनवणे, ज्या दिवशी बनवणं नाही झालं त्या दिवशी बाहेरची ऑर्डर। ह्या दिवसामध्ये तर मुलांनी आणि मिस्टरांनी माझी खूप काळजी घेतली आहे। आता थोडीशी तब्येत माझी रिकवर झाली आहे। ह्या 15 दिवसामध्ये तर घराला खूप कळा आली आहे आणि म्हणतात ना, घर जर स्वच्छ असेल तर अर्धा हजार निघून जातो। पहिले तर मला आधी स्वच्छता हवी असते, भले एक टाईम जेवायला नसलं तरी चालेल, पण घर नीटनेटकं हवं असतं। मकर संक्रांतीपर्यंत तब्येत माझी ठीक होती, त्यानंतर काय झालं तेच समजत नव्हतं। अचानकच तब्येत खालावत चालली होती, चक्रा येणे, हातपाय दुखणे आणि भूक पण लागत नव्हती। ह्या सर्व गोष्टी एकत्रित होत होत्या। हे सगळं घडत असताना घरातील कामे काही चुकत नव्हती। त्यासोबत हळदी कुंकवाचा सीझन सुरू झाला होता। रोज 5 ते 6 इन्व्हिटेशन असायचे। मी सगळ्यांना होच म्हणत होते, येतेच म्हणायची आणि कोणाकडे जाण्याचा माझा मूडच नसायचा। सगळी घरातील कामे कशी बशी आवरायची आणि भूक असो वा नसो जे बनवले ते खाऊन आराम करायचा। ह्या 15 दिवसामध्ये तर 2दा दवाखाना पण झाला आहे। ह्या 2-4 महिन्यापासून तर मला जवळच्या नातेवाईकांचा पण खूप मानसिक त्रास झाला आहे। मी ह्या नातेवाईकांच्या आद्यात नसते, मध्यात नसते, क्षुल्लक कारणावरूनच वादविवाद झालेत। बरं, त्या नातेवाईकांचं असं आहे की आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं पाहायचं वाकून। मी त्यांचा असा काही वाईट केला आहे की प्रत्येक छक्क्यामध्ये मला टार्गेट केलं जात होतं। त्याचा मानसिक त्रास मला खूप होत आहे आणि त्याचा त्रास मी आज 15 दिवसापासून भोगते। बरं, मी माझ्या आयुष्यामध्ये खूप सुखी आणि आनंदी आहे। माझ्या संसारामधील माणसे पण खूप चांगली आहेत, माझी 2 मुलं आणि माझे मिस्टर। आमच्या घरामध्ये कोणी कोणाला वरच्या आवाजात किंवा कोणी कोणाला शिवीगाळ करत नाही आणि शिवी हा प्रकार तर मुलांना माहीतच नाही आहे आणि इतर नातेवाईकांशी पण खूप कमी संबंध आहेत। मग असं सर्व असताना हा का टार्गेट केलं जात होतं मला काय माहिती। ह्या 2-4 महिन्यापासून मानसिक त्रास खूप सहन करत आहे मी। ह्या गोष्टीचा 15 दिवसामध्ये तब्येतीवर पण परिणाम झाला आहे। माझा असा स्वभाव आहे की आपण भलं आणि आपलं काम भलं। कोणाच्या घरी काय चालू आहे त्यांच्या घरच्या गोष्टींमध्ये जरा इंटरेस्ट नाही आहे। 4-5 महिन्यापासून मी ह्या गोष्टीकडे खूप दुर्लक्ष करत होते, खूप गोष्टी मी इग्नोर करत होते, पण त्या गोष्टी माझ्या समोरच येत होत्या। एक टेन्शनचं निवारण केलं की दुसरं टेन्शन समोरच उभं राहायचं। असे प्रकार 2-4 महिन्यापासून चालू आहेत आणि ते नाते पण खूप क्लोज आहेत। मग टेन्शन हा जर बाहेरून तर दिसतच नाही, जो ज्याला त्याला सहन करावा लागतोय। आता मला असं वाटतंय की नातेसंबंधीचा प्रकार हा नको आहे। कोणी घरी येणे किंवा कोणाच्या घरी जाणे, ना फोनवर बोलणे, ह्या गोष्टी शक्यतो टाळल्यावर मानसिक त्रास पण कमी होऊन जाईल, टेन्शन पण येणार नाही आणि मानसिक ताणाचा तर आजारच लांब राहील। घरकामामध्ये छोट्या मुलाची खूप मदत होती आहे। घरकामासाठी बाई पण लावली आहे, ती उद्यापासून येणार आहे। मी आजपासून कामाला सुरुवात केली आहे। ह्या मानसिक टेन्शनमुळे माझी शुगर पण खूप वाढली। शुगर वाढल्यामुळे चक्रा येणे, हातपाय दुखणे किंवा भूक न लागणे हा प्रकार चालू आहे। माझी संक्रांतीपर्यंत रुटीन खूप चांगलं होतं। रोज सकाळी सकाळी फिरायला मोकळ्या थंड हवेमध्ये 5 ते 6 किलोमीटर चालायची आणि त्यासोबत शुगरचे पत्ते पाणी। 15 दिवसापासून सगळंच बंद आहे आणि आता ते मला परत चालू करायचं आहे।
आज मी जेवणामध्ये काही खास बेत करणार आहे। आज मी वेगळ्या पद्धतीनं वांग्याची भाजी बनवणार आहे। तुम्हाला म्हणल्याप्रमाणे घरासोबत किचनमध्ये पण चांगलीच कळा आली आहे। ती म्हणजे भाजीला शेंगदाण्याचा कूट संपलेला आहे, ते मला करणंच झालं नाही या 15 दिवसामध्ये। आजच्या भाजीला शेंगदाणा कूट न वापरता मी हरभरा डाळ आणि बेसन पिठाचा वापर करणार आहे। अशा पद्धतीनं पण भाजी खूप छान लागते। वेगळं काहीतरी बनवलं तर तोंडाला पण चव येईल। अर्धा तासापूर्वी मी अर्धी वाटी हरभरा डाळ भिजत घातली होती। ती आता थोडंसं तेल टाकून त्यामध्ये चवीपुरतं लाल तिखट टाकून वाफवून घेतली आणि रस्सा बनवण्यासाठी 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकून ती परत शिजवून घ्यायची आहे। इकडे मी वांगे कट करून घेतले, छोटे छोट्याच पीस केलेले आहेत वांग्याचे। आणि आता गॅसवरती मी थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घालणार आहे आणि वांगे त्यामध्ये फ्राय करून घ्यायचे। वांगे फ्राय करून झाल्याच्या नंतर त्यामध्ये बेसन ॲड करायचे आणि ते पण खूप छान फ्राय करून घ्यायचं आहे, कारण टेस्ट खूप छान येते तेलामध्ये तळल्याच्या नंतर बेसन। आता बेसन ॲड करायचे आणि छान फ्राय करून घ्यायचे। तो वांग्याच्या फोडी वाफल्यावर त्यामध्ये बेसन पीठ अर्धी वाटी ॲड करायचं आहे आणि ते पण छान फ्राय करून घ्यायचे। फ्राय करून घेतल्यावर त्या रस्स्यामध्ये ते सर्व ॲड करायचं आहे। ॲड केल्याच्या नंतर 10 ते 15 मिनटं भाजी चांगली शिजवून घ्यायची। पहा कशी टेस्ट खूप छान लागते ह्या भाजीची, करून बघा तुम्ही नक्की। आज मी ह्या भाजीच्या सोबत पिवळ्याच्या भाकरी बनवणार आहे आणि घरी चक्का दही पण तयार केलं आहे। ते चक्का दही कशात लावले ते पण पहा तुम्ही। घरच्यांना आणि इतर सगळ्यांना असं वाटतं की ही जी आजारी पडली हिची शुगर आणि BP वाढलाय, पण शुगर आणि BPचं कारण फक्त टेन्शन आणि टेन्शनच आहे। माझी सगळ्यांना एकच रिक्वेस्ट आहे की मी माझ्या संसारामध्ये खूप सुखी आणि समाधानी आहे, तर प्लीज मला ज्यामध्ये टेन्शन आहे अशा प्रकारचे फोन वगैरे करत जाऊ नका आणि मला टार्गेट करण्यापूर्वी त्यावरती होणाऱ्या परिणामाचा थोडा तरी विचार करा। तुम्ही जगा आणि आम्हाला पण आमचं आयुष्य जगू द्या, ही सगळ्यांना मनापासून माझी रिक्वेस्ट आहे। तुम्ही माझ्या लाईफमध्ये बघण्यापेक्षा तुम्ही आपल्या संसारामध्ये काय चालले त्याकडे जास्त लक्ष दिलं तर खूप चांगलं होईल। झाल्या बनवून पिवळ्याच्या भाकरी आणि त्यासोबत वेगळ्या पद्धतीची वांग्याची भाजी केली। पिवळ्याच्या भाकरी ह्या शुगरच्या पेशंटसाठी खूप चांगल्या असतात आणि मी दळून पण आणले।